पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. खूप चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय. बॉल पडल्यानंतर थोडेसे वळण घेतलाय आणि त्याच्यानंतर डॉट बॉलची होती सांगता. पहिल्या बॉलवरती पहिला बॉल आपण पाहिला, व्हाईट बॉल आला तर दुसऱ्या बॉलवरती इथे चांगली फाईट केली होती बॅटरने. त्याच्यानंतर चांगली बॉलिंग. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. चांगली गोलंदाजी. एक चौकार वगळता सूरज पाटील आणि चांगलं षटक हाताळलंय. टप्पा शोधलाय, टप्पा मिळालाय सूरज पाटील आणि टाच टप्प्यावरती खरं तर पुन्हा एकदा तो बॉल टाकला आणि थोडंसं वळण दिलंय आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या हा चेंडू जास्तीचा बाहेर आहे. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव. टीमची धाव संख्या 6. टाच टप्प्यावरती परंतु थोडंसं वळण घेतलेलं आहे. हा बॉल वाईट आलेला आहे आणि तिथून मात्र 6 धावा. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. सुरुवात मी म्हणेन नमित पाटीलने चांगली केली होती, परंतु त्याच्यानंतर सूरज पाटीलने खरं तर वळण दिले बॉलला. अचूक टप्प्यावरती बेधक मारा टाकलाय, परंतु हा बॉल वाईट आणि त्याच्यानंतर एक चांगला खेळ सध्या दोन्ही टीमच्या माध्यमातून. 6 धावा. चांगली बॉलिंग. आधी किलो फुललेंचा चेंडू बॅटची कडा अपील केली आहे आणि पंचांनी मात्र अपील उचलून धरलंय. बिग फिश इनटू द बास्केट. ऑल इंडिया आयकॉन अमित पाटील झेलबाद. जबरदस्त जबरदस्त बॉलिंगचा नमुना पेश करत असताना पहिलाच बॉल आपण बॉल पहिला पुढ्यात टाकला होता. 4 अडल्या होत्या. त्याच्यानंतर पाठी थोडासा टप्पा पाठी ज्या पद्धतीने ठेवला गेलाय आणि त्यावेळेस खरं तर गोलंदाजीने जबरदस्त सूरज पाटीलने यावेळेस गोलंदाजी केलेली आहे आणि विकेटचं देखील पदरतोय. कॅच घेतली आहे यष्टी रक्षक आणि महत्वाचा ऑल इंडिया आयकॉन पास झालाय नमित पाटील. तेजस शिंदे यष्ट्यांच्या मागे अगदी कोणतीही चुकी झाली नाही आणि मी म्हणेन चांगली गोलंदाजी. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. 22 यार्ड क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आणि ज्या वेळेला झेल पकडला त्यानंतर पहा जल्लोष, कारण त्यांना माहीत होतं की ही महत्त्वाची विकेट आहे. एक मोठी विकेट प्राप्त केली आहे. मी कौतुक करेन सूरज पाटील यांचं, कारण ज्या प्रकारे एक चौकार आला त्यानंतर 2 अवांतर चेंडू आले, परंतु आपला टप्पा हा मात्र सोडला नाहीये. 6ला 1. खूप चांगली गोलंदाजी येते. फक्त 5 बॉलच्या पाठीमागे 6 धावा. सुरुवात मी म्हणेन लहू सर ज्या पद्धतीनं चांगली झाली होती आणि त्याच्यानंतर लाजवाब गोलंदाजी. इन ॲट नंबर 3 मान फॉर्म कडवे बुद्रुक निलेश पनाळे क्रमांक 3 वर दाखल झालेत. 5 चेंडू अखेर 6ला 1. संघ संकटात आहे. इथून एखाद्या भागीदारीची आवश्यकता आहे आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर गणेश शिंदे एक पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमधील मोठं नाव. आज धावा कराव्या लागतील, कारण जरूर ही 22 यार्ड क्रिकेट कार्निवलची स्पर्धा लीग प्रमाणे खेळवली जाते, परंतु पहिला विजय प्रत्येकाला हवा असतो. 1 to go. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला आहे. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्र खाली आहे. थर्ड मॅनला चेंडू मार्गस्थ झालाय. 1 धाव प्राप्त केली जाते. दोन्हीचा प्रयत्न अगदी कॉल जरूर दिला होता निलेश यांनी, परंतु नकार दिलाय गणेश शिंदे यांनी. पहिल्या षटकाचे होते सांगता 7ला 1. बॉल आपण पाहिलं तर आमच्या पद्धतीने बॉल आला त्याला मॅनेज केलं, फक्त त्याला वळण दिलं, दिशा दिली आहे. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या आत्तापर्यंत 7 धावा. चांगली मी म्हणेन खरं तर सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतर जो गोड एंड केलेला आहे सूरज पाटीलने, त्याच्यामध्ये नमित पाटीलची विकेट आलेली आहे आणि 22 यार्ड च्या वाणीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहत आहोत. सुरुवात इथे मात्र खराब झाली, परंतु तुमचा शेवट कसा होईल हे महत्त्वाचं आहे. कारण जर विचार केला तर 22 यार्ड टेनिस क्रिकेट या वाहिनीची सुरुवात देखील अत्यंत खडतर झाली होती. सुरुवातीचा प्रवास खूप कठीण होता आणि त्यानंतर मात्र ज्या चुका झाल्या, आणि या माणूस नेहमी चुकातून शिकत असतो, परंतु सचिन नारायण शिंदे एक असं व्यक्तिमत्व, एक क्रिकेट व्यक्तिमत्व. आज 22 यार्ड क्रिकेट वाहिनीचे सर्व आहेत, परंतु ज्या चुका झाल्या त्या चुकातून मात्र जो बोध घेतला तो बोध मात्र आता पाटण वॉरियर्स VHS स्ट्रायकर्सला घ्यावा लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये एक महत्त्वाचा गडी बाद झाला, परंतु मिस्टर PTPL हे दोन्ही खेळाडू आहेत निलेश पनाळे आणि त्यांच्या बरोबरीने गणेश शिंदे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना जयेश यांच्यावर विश्वास दाखवलाय, परंतु 6 षटकांच्या लढती आहेत, त्यामुळे तुम्हाला एका सामन्यामध्ये एक महत्त्वाची भागीदारी आवश्यक आहे.
पायावर टाकलेला चेंडू फ्लिक वन द रिक्स. निलेश पन्हाळे यांच्या बॅटमधून पाटण तालुक्याचा ब्रँड दाखवणारा 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा धमाका षटकार. पायामध्ये बॉल टाकला होता, फक्त त्याला दिशा दिली, फ्लिक केलाय आणि काय जबरदस्त फटका इथे निलेशच्या बॅटमधनं आलाय. ऍक्शन रिप्ले अगदी पायामध्ये टाकला, बॅटचा खरं तर चेहरा ओपन केलाय आणि तिथून मात्र इथे 6 धाबा आलाय. चांगला स्ट्रोक खरं तर निलेशच्या बॅटमधनं आलाय आणि टोटल झाले तर या षटकामध्ये 19 आणि 12 धाबाची सुरुवात झालेली आहे. लव जाधव सर, मागच्या देखील ओव्हरमध्ये चौकाराने सुरुवात झाली होती आणि या ओव्हरमध्ये षटकाराने सुरुवात झालेली आहे. हे खूप महत्वाचं आहे. इथून एखाद्या फलंदाजाला जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. 13 धावा धावफलकावर पहिलं चेंडूवर षटकाराने स्वागत केलंय जयेश यांचा. निलेश पन्हाळे ऑन स्ट्राईक. दुसऱ्या बाजूला विचार केला तर गणेश शिंदे एक मास्टर माइंड खेळाडू, ते नॉन स्ट्राईकला आहेत. कारण कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कसं खेळायचं हे मात्र या मराठवाडी गावच्या खेळाडूला चांगलं माहीत आहे. एक मोठं नाव पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमधील. कमी गतीने टाकलेला चेंडू हा देखील ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. इथे एक चिकी सिंगल आवे डायरेक्टचा प्रयत्न केला जरूर. जर डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं असतं. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता, पायावरती बॉल टाकला होता, परंतु इथे पायाचा वेध घेतला आणि लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल चेकी रन इथे कंप्लीट केले आहे आणि आता स्ट्राईक हिटला गणेश शिंदे आणि टोटल झालं ते एकूण टीमचे एकूण 13 धावा. चांगला बॉल थोडासा पायामध्ये पडल्यानंतर थोडासा टर्न झाला. एक लेग बाय स्वरूपात धाव आली आहे. इथे मात्र स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळते गणेश शिंदे. स्लॉक सेव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर चांगला कट होतोय, चांगला लेग ब्रेक, डॉट बॉल. वेग वाढवला या बॉलच्या पाठीमागे खरं तर जयेशने आणि तिथून मात्र डॉट बॉलचे होते सांगता पुन्हा एकदा ऑन साईडला वळण देण्याचा प्रयत्न करत होता बॅटर, परंतु हा बॉल आला इथे डॉट. चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय. बॅकफुटला जाऊन कट केलाय डीप पॉइंटला. गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा बिग ब्लास्ट षटकार. थोडेसे पाठी आले, त्याच्यानंतर बॅटचा चेहरा ओपन केलाय आणि ती ताकद, नजाकत, टायमिंग या सर्व काही गोष्टींचा खरं तर जुळलेला आहे आणि त्याच्यानंतर एक चांगला दमदार स्ट्रोक खरं तर बॅटरच्या बॅटमधनं आलाय तो षटकार. चांगली बॅटिंग. मी कौतुक करेन कॅमेरामॅन आमचे ओमकार असतील, संकेत असतील आणि चांगलं टेलिकास्ट. 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण प्रेक्षेपित पाहतोय. 20-1 पाचवा चेंडू. हा देखील चेंडू पडल्यानंतर हलकेसे उशिरी घेत असताना पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत आहेत गणेश शिंदे, परंतु हा चेंडू योग्य आहे. डॉट बॉल. काय करावं, कुठून करावं आणि या बॉलचा वेट अँड वॉच. खरं तर बॉलची वाट पाहिली होती यावेळेस, त्याच्यानंतर बॉलनी थोडीशी उचली घेतली आहे आणि डॉट बॉलचा इथे खरं तर कॉल आलाय. 20 धावा एकूण झालेल्या आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या 1.5चा खेळ समाप्त झाला. एक बॉलचा खेळ आणि त्याच्यानंतर बॉल. स्लॉकसेप करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पहा ज्या प्रकारे गोलंदाजी केले जयेश यांनी. एक षटकार आला परंतु त्यानंतर काय फिरकीपट्टू पाहायला मिळतात. गणेश शिंदे यांना मात्र शांत ठेवले. 2 षटकांचा होतं की समाप्त. टीमची धावसंख्या 20-1. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या, एकूण 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि आपण पाहिलं तर 20 धावा झालेल्या आहेत आणि सरासरी पाहिली तर एकूण 60 धावा होऊ शकतात, कारण का 2 षटकांमध्ये 20 रन झालेले आहेत. निलेश आणि त्याचबरोबर गणेश शिंदेला आपण पाहत आहेत 3 बॉलच्या पाठीमागे 7 धावा, 4 बॉलच्या पाठीमागे एकूण 6 धावा आणि सध्या ही मॅच 22 यार्ड या वाढीच्या माध्यमातून 22 यार्ड कार्निवल ही स्पर्धा आपण पाहिलेली आहे आणि सध्या पाहतोय आजचा स्पर्धेचा हा पहिला दिवस. सचिन शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम आणि खरं तर आज 3 कॅमेरा आहेत या स्पर्धेमध्ये आणि काय जबरदस्त टेलिकास्ट केली जात आहे. एक अप्रतिम दर्जाचं प्रेक्षेपण कसं असावं याचं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळत आहे. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल आणि या 8 तालुके आहेत आणि प्रत्येक तालुक्याचा हा संघ. म्हणजेच काय तर तुम्हाला 6 षटकांच्या लढती खेळायच्या आहेत. तुम्हाला पुरेपूर संधी असेल. जर तुमच्याकडून एखादी चूक झाली तर तुम्ही ती चूक सुधारण्याची तुम्हाला वेळ मिळू शकतो. 2 षटकामध्ये सावधरित्या सुरुवात केली मी म्हणेन टीम VHS स्ट्रायकर्स पाटण वॉरियर्स. 2 षटकामध्ये 20-1. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना निखिल शेडगे. दुसऱ्या बाजूला विचार केला तर निलेश पन्हाळे आहेत. वैयक्तिक 7 धावा. गणेश शिंदे त्यांच्या बॅटमधून आला एक षटकार, त्यांनी देखील 6 धावा केल्यात, परंतु स्ट्राईक रेट आहे तो मात्र वाढवावा लागेल. षटक क्रमांक प्रगतीपदावर असताना 3रं पहिला चेंडू. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला आहे. स्वीपर कव्हर आहे तैनात.
चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. एका धावीवर समाधान मानावं लागेल निलेश पन्हाळे यांना. बॅकफूट लावून कट केलाय. ओहो, काय घडलंय. धावांसाठी धाव करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा स्ट्रोक देखील सुंदर स्ट्रोक तिथे खरं तर फिल्डर होते आणि तिथून मात्र एकच सिंगल येते. चांगला फटका इथे गणेश शिंदेच्या बॅटमध्ये पाहिलाय. तितक्याच चांगली दर्जाची आपण फिल्डिंग पाहतो आणि तिथून मात्र एकच सिंगल येते. या ओव्हरची खरं तर सिंगलने सुरुवात झालेली आहे आणि सध्या तळमळ धावासाठी खरं तर घेण्याचा प्रयत्न करत होते निलेशला आपण पाहिले, परंतु इथे सिंगल येते आणि ओव्हरची सिंगल होती. निखिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरतीच तयार होतोय. फुल टॉस चेंडू बेगेट केलाय. नो चेंडूचा इशारा. चेंडू काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार. मिस्टर PTPL गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅटमधून VHS स्ट्रायकर्स पाटणसाठी येतोय धमाका. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा षटकार. फुल टॉस होता आणि फुल टॉसला खरं तर फुल टोल केलाय आणि क्षेत्र निवडलं खरं तर सी कॉर्नर आणि सी कॉर्नर डोक्याच्या वर्ण करून या बॉलला पाठवून दिलंय 6 धाव्यांसाठी. चांगली सुरुवात मी म्हणेन. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आणि पंचांचा इशारा आलाय तो नो बॉल म्हणजे बिमर असणार आहे आणि आता पुढचा बॉल हा फ्रीट असणार आहे आणि फ्रीट बॉल वरती किती धावा येतील टोटल झाले ते आतापर्यंत 28 धावा. उघडा डोळे पहा नेट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सुपर हिट. हा फ्री हिटच्या चेंडूवर गणेश शिंदे यांचा पवित्र कसा आहे हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल. 28ला 1. निखिल शेडगे फ्रीचा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. डॉट बॉल. टप्पा पडलाय, थोडासा खाली राहिलाय, त्याच्यानंतर डॉट आला. फ्रीटचा बॉल बिबडी करत वाया जातोय. या बॉलवरती मोठा फटका येणं खूप महत्वाचं होतं, परंतु विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा स्पीड देखील गणेश शिंदे पाहायला खूप वेगवान होता. त्याच्यानंतर हा डॉट बॉल. लोड फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग चेंडू सीमा रेषा पार. गणेश शिंदे ब्रँडेड 6 धावा षटकार. अगदी बॅटच्या खरं तर बॉटमहँडचा चांगला वापर केलाय. बॉटमहँडचा चांगला वापर करत असताना रडार मध्ये दिला हा बॉल आणि तिथून मात्र लॉंग ऑफला क्लिअर करत असताना इथे 6 धावा आल्यात. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं एक षटकार आला होता, त्याच्यानंतर डॉट आला. फ्रीटचा बॉल आणि या बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण केलंय आणि हाच पर्याय खरं तर गणेश शिंदेने निवडला गेलाय आणि जणू काही फुल टॉस बॉलला टार्गेट करतोय गणेश शिंदे. चांगला स्ट्रोक. उमेश सर, गणेश शिंदे असे खेळाडू आहेत जे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी जाणले जातात. आज हे नाव फक्त पाटण तालुका नाही, पश्चिम महाराष्ट्र नाही तर संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावर आदराने घेतलं जातं, कारण त्यांचा खेळ फलंदाजी असो गोलंदाजी असो नेहमी कॅल्क्युलेटिव्ह मोजून मापून क्रिकेट खेळलं जातं. आणि पहा फ्रीटच्या चेंडूचा चांगला फायदा घेतला. टीमची धावसंख्या 34. गणेश शिंदे वैयक्तिक 7 मध्ये 18 धावांवर खेळत असताना आणि ज्या प्रकारे आपण 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा थरार पाहतोय, पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि तब्बल 6 षटकांच्या लढती, एक मोठी बाब आणि वाखण्याजोगी गोष्ट. खूप चांगली गोष्ट आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं 6 षटकांचा मॅच आणि 6 षटकांचा मॅच आपण पाहिला तर कुठे जास्त आपल्याला पाहायला मिळत नाहीये, खेळता येत नाहीये, परंतु हा खरं तर ज्या पद्धतीनं उगम हा संगम खरं तर निवडला गेलाय सचिन शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम लाजवाब कामगिरी. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलमध्ये पाटण वॉरियर्स VHS स्ट्रायकर्सच्या कोणत्याही खेळाडूने वैयक्तिक अर्धशतक केलं तर शिवा जाधव बॉस म्हणजेच पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून तब्बल 50 धावांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि ही खासियत आहे. पहा 22 यार्ड क्रिकेट कार्निवलच्या पहिला दिवस दुसरा सामना आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचल्या. हे प्रेम वाटलं जात आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शरीरापासून जाणून बुजून दूर ठेवलाय. एक्स्ट्रा कव्हरला आहे क्षेत्ररक्षक. 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव 34 धावा. चांगली बॉलिंग शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. या बॉलला बॅटचा चेहरा ओपन केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल खरं तर गेला होता. डीप मधून आलेला क्षेत्ररक्षक त्याच्यामध्ये एक सिंगल आलेले आहे आणि सध्या धावा झाल्या ते एकूण 34 धावा. गणेश शिंदे यांचा खरं तर आपण उल्लेख केलात, कारण का बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव आहे गणेश शिंदेने. तोच अनुभव सध्या इथे करत असताना 35 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी निखिल शेडगे यांना करावी लागेल. पायावर टाकलेला चेंडू ग्लान्स केलाय. फाईन लेग क्षेत्र खाली आहे आणि या भूमिपुत्र मैदानाची आउटफील्ड देखील वेगवान आहे. जशी 22 यार्ड क्रिकेटची वाटचाल वेगवान होते. चेंडू सीमारेषा पार. निलेश पन्हाळे यांच्या बॅटमधून 4 धावा चौकार.
चांगला बॉल आपण पाहिलं तर बॉल चांगला होता, त्याच्यानंतर फटका देखील तितकाच सुरेश, अगदी कलात्मक स्ट्रोक, पाठीमागे वळण दिलंय आणि तिथून मात्र फाईन लेग मध्ये क्षेत्राचे थोडेसे दूर होते, अंतर कापत होते, परंतु बॉलने बाउंड्रीचं अंतर कापलंय आणि तिथून मात्र आले त्या 4 एकूण झालं त्या 39 चांगला स्ट्रोक. 5 बॉलच्या पाठीमागे 12 आणि गणेश शिंदे सध्या 8 बॉलच्या पाठीमागे 19 धाबा. फुलझरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट आहे तैनात, चेंडू गवतामध्ये वेग मंदावला जातोय, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेचं रूपांतर अगदी सहजरित्या 2 धावेमध्ये करत असताना दोन्ही बॅटर निलेश पनाळे, गणेश शिंदे षटकाची होते सांगता 3 षटका अखेर टीम VH स्ट्रायकर्स पाटण वॉरियर्स 41 ला 1. पहिल्या इनिंगचा आपण पाहिलं तर अर्धा टप्पा संपलेला आहे. 41 धावा सध्या बोर्डवरती. विकेट पतनचं झालं 1. ऑल इंडिया इकॉन नमित पाटील बाद झालाय. त्याच्यानंतर या डाबाला सावरण्याचं काम खरं तर खूप करणं महत्वाचं आहे आणि सध्या भागीदारी आणि साझीदारी हीच खरं तर इनफॅक्ट महत्वाचा रोल आहे आणि तोच रोल खरं तर निलेश आणि गणेश सध्या निभवत असताना ज्या प्रकारचा फॉर्मॅट आपण पाहतोय उमेश सर, एक वाखणण्याजोगी गोष्ट म्हणजे की प्रत्येक तालुक्याचा एक संघ घेतलाय आणि कोणतीही क्रिकेटची स्पर्धा असू द्या, पहा त्या स्पर्धेच्या यशामागे पुरस्कर्त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. आदरणीय सन्माननीय श्री अशोकदादा सकपाळ साहेब असतील, निहाल ग्रुपचे सर्वेसर्वा त्यांच्या माध्यमातून बहुमूल्य सहकार्य आदरणीय श्री चंदनदादा चव्हाण साहेब असतील, आदरणीय श्री महेशदादा शिंदे साहेब असतील, आदरणीय श्री विजयदादा मोरे साहेब असतील, आदरणीय श्री प्रवीणदादा जाधव साहेब, आदरणीय श्री विठ्ठलदादा सकपाळ साहेब, आदरणीय श्री प्रदीपदादा जाधव साहेब, सचिनदादा माने साहेब आणि सकाराम शेठ कदम साहेब यांच्या माध्यमातून जे योगदान दिलं आहे ते खूप महत्त्वाचं राहिलं आहे. परंतु ही संकल्पना आदरणीय श्री सचिन नारायण शिंदे म्हणजेच आपले 22 यार्ड क्रिकेटचे सर्वेसर्वा त्यांच्या डोक्यात येणं आणि त्यानंतर मात्र जो आपण व्हिडिओ पाहिला 8 समालोचकांना एकत्रित करून जो व्हिडिओ बनवला प्रथमेश शिंदे, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये एखादी आयडिया येते, ती आयडिया सत्यामध्ये उतरवणं किती महत्त्वाची बाब हे मात्र 22 यार्डने दाखवलं आहे. 22 यार्ड प्रत्येकाचं महत्वाचं योगदान आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, ही खासियत आहे गणेश शिंदे यांची. ताकद, टायमिंग, नजाकत, चेंडू सीमारेषा पार. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा अप्रतिम षटकार. जबरदस्त जबरदस्त. सो गणेश शिंदे सेट ऑन फायर बॅकफुटला आणि पंच केलाय. मनगडाचा देखील चांगला वापर केलाय. एक पाय थोडस हवेमध्ये होता आणि तिथून मात्र आल्या त्या एस्टाकावर डोक्याच्या वरनं डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये, आलाय तो धम्माका बुडा, दमदार षटकार. आज या स्पर्धेवर या मॅचवर 2 तालुक्यांची नजर असेल. दोन्ही संघ विचार केला तर सातारा जिल्ह्यातील आहेत. एका बाजूला वाई तालुका, ज्या तालुक्याची ओळख अगदी तीर्थक्षेत्रांची भूमी म्हणून ओळखली जाते. दुसऱ्या बाजूला पाटण तालुका, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण हे पाटण तालुक्यामध्ये आहे. परंतु क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. 47 ला 1. फुलटॉस चेंडू, स्लॉग स्वीप, फाईन लेगला गणेश शिंदे यांचा प्रहार. चेंडू सीमारेषा पार, खणखणीत गणेश शिंदे ब्रँडेड षटकार. लाईन से भटके तो फडेंगे फटके. इथे फुल टॉस दिला होता थोडासा लेग साईडला आणि त्याच्यानंतर ऑफ बॉल आपण बॅटचा पण चेहरा ओपन केलेला आहे आणि तिथे फाईन लेग मध्ये मोठा धमाका. बॅक टू बॅक गणेश शिंदेच्या बॅट मधून आलेत 2 धमाके षटकार. काय सुरुवात केली या 4थ्या षटकाची. जसं एखादा आपण पिक्चर पाहण्यासाठी जात असतो, इंटरव्हल होतो आणि तसाच खरं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि त्याच्यानंतर इंटरव्हल मध्ये काय जबरदस्त लाजवाब बॅटिंग. बॅक टू बॅक 2 षटकार. सुरुवात चांगली आहे. हा देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. फ्लँक स्लीप क्षेत्ररक्षक नाहीये, डीपला थर्डमॅन आहे. 1 धाव प्राप्त केली जाईल आणि VH स्ट्रायकर्स पाटण वॉरियर्स संघाचं सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावले गेले. तब्बल 54 धावा. गणेश शिंदे वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 32 धावा. शिवा जाधव बॉस यांच्या माध्यमातून अर्धशतकासाठी 5,000 रुपये आणि 18 धावे हव्यात गणेश शिंदे यांना. गणेश शिंदे मी म्हणेन खरं तर ज्या पाटण टीम साठी गुलाबाचं फूल आहे आणि वाईट टीम साठी खरं तर हा काटा आहे आणि या काट्याला खरं तर काढावा लागेल आणि हा जर काटा मैदानामध्ये राहिला तर हा बोचत बसेल, हा टोचत बसेल आणि सध्या हाच काटा मी म्हणेन टोचला जातोय. चांगली बॅटिंग. पायावर टाकलेला चेंडू. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. निलेश पनाळे यांचा लाजवाब स्ट्रोक. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा बिग ब्लास्ट षटकार. बॅटच्या रडारमध्ये, बॅटच्या टप्प्यामध्ये अगदी जवळ आला होता.
त्याच्यानंतर फक्त स्विक केला, फेकून दिला या बॉलला सीमारेषेच्या बाहेर. आतापर्यंत तब्बल या ओव्हर मध्ये आले ते 3 षटकार, एकूण 19 धाबा कोटल्या गेल्यात. चांगली बॅटिंग मी म्हणेन. चौथ्या ओव्हरची सुरुवात लाजवाब झालेली आहे. जयेश आतापर्यंत 10 बॉलच्या पाठीमागे 31 धाबा दिलेल्या आहेत आणि टोटल झाल्या त्या बघता बघता एकूण 60 धाबा 1 विकेटच्या पतनानंतर. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर नमित पाटील लवकर बाद झाला आणि त्याच्यानंतर भागीदारी आणि साझीदारी आणि यावेळेस निलेश पुन्हा एकदा पार्टी जॉईन करत असताना चांगली बॅटिंग. 60 धावा धाव फलकावर 4 चेंडूचा खेळ झालाय. 5वा चेंडू हा देखील कमी गतीने टाकलेला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये निलेश पन्हाळे यांच्या बॅट मधून पाटण तालुक्याचा ब्रँड दाखवणारा येतोय. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मध्ये एक उत्कृष्ट दर्जाचा षटकार. 6-1-6 तुम्ही 12 शॉट मारा झिंगल आला. काय बॅटिंग करतोय निलेश. ज्या पद्धतीने आपण पाहिलं दोन्ही बाजूने खरं वार चालू आहेत, प्रति हल्ले चालू आहेत आणि हे थांबवावं लागेल गोलंदाजांना. चांगली बॅटिंग. हा देखील चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न चांगला वळवलाय आणि अशा प्रकारे या षटकामध्ये जयेश यांनी धावा तब्बल खर्च केल्या 37. परंतु जी एक महत्वाची जी विकेट हवी होती ना, ती विकेट मात्र प्राप्त करून दिली आहे. आणि टीमची धावसंख्येचा विचार केला तर 4 षटकाखेर टीम पाटण वॉरियर्स VH स्ट्रायकर 66 धावा. बाद झाला निलेश पदाला आपण पाहिलं तर ज्या पण स्वतः बाहेर आलाय, कोणत्याही पंचांची खरं तर मागणी नाहीये इथे. ज्या पद्धतीनं खरं तर स्वाभिमान अभिमान मी म्हणेन आणि निलेश इथे बाद होत असताना सांगितलं एक मी आऊट आहे आणि हे कमी पाहायला मिळतं लवसर आणि तो बाहेर आलाय. टोटल झाला ते एकूण 66 धाबा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 9 बॉलच्या पाठीमागे 26 धाबा. जबरदस्त बॅटिंग केली आहे निलेश पन्हाळेने. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल होतोय बॅटिंगसाठी. भरत खुराडे बॅटिंगसाठी दाखल होतोय. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे आणि या 2 शेवटच्या षटकांमध्ये किती धावा बनवणार आतापर्यंत 66. चांगली बॅटिंग. या वर्षीय पाटण तालुका रबर बॉल क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये असलेलं नाव भरत कुराडे, मॅन फ्रॉम गोषटवाडी. आणि दुसऱ्या बाजूला आहेत गणेश शिंदे, ज्यांनी या 11 चेंडूमध्ये 32 धावांची विस्फोटक खेळी केली आहे. 66ला 2. पहिलं वैयक्तिक अर्धशतक 22 यार्ड क्रिकेट कार्निवलमध्ये येईल का? षटक क्रमांक 5 नितीन सनस. पहिला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय अत्यंत कमी गतीने टाकलेल्या पंचांकडे नजर असेल. 1 धाव तर प्राप्त केली आहे. पंच मात्र शहानिशा करत असताना अगदी बॅटला लागले म्हणजे ते संधी गमावली आहे यष्टी रक्षकाने. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता गणेश शिंदेने, परंतु हलकीशी एज लागली आणि त्याच्यानंतर एसटी रक्षक देखील हा मिस करतोय आणि तिथून मात्र एक सिंगल येते. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती नितीश सणस यांना देखील प्रचंड वर्षाचा अनुभव आहे आणि आज खरं तर ही अनुभवाची शिजोरी जोडली गेली आहे. भरत खुराडे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू इथे मात्र भरत कुराडे खेळत असताना चेंडू पडल्यानंतर चांगला कट झाला आणि ही खासियत आहे नितीन सनस यांची. चांगला बॉल नितीन सणशाचा पण पाहिला तर बॉल टप्पा पण बाजूय, थोडासा पाठी ठेवला, त्याच्यानंतर खूप वळण दिलाय आणि आलेला आहे तो डॉट बॉल. इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नितीन सणस यांचा यष्टीरक्षक चुकी करतोय. वाईट+1 या 2 अवांतर धावा टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातील. परंतु गणेश शिंदे यांचा तुम्ही 32 धावांवर झेल सोडलाय आणि अद्याप या सामन्यामध्ये चेंडूंचा खेळ बाकी आहे 8. हे पाहायचं आहे की गणेश शिंदे कसं रौद्ररूप धारण करतायत. गणेश शिंदे व्हाईट बॉलचा कॉल आलाय, काहीतरी वेगळं करण्याचा यॉर्कर करण्याचा प्रयत्न करत होता बॉलर खरं तर नितीन आणि तिथून मात्र व्हाईट बॉलचा कॉल आलाय. सिंगल 69 धाबा गणेश शिंदे स्ट्राईकला. लोअर फुलटॉ चेंडू या आधीच्या चेंडूवर गणेश शिंदे यांचा झेल सुटला होता आणि त्याचा उपद्रव मैदानाच्या आतमध्ये पाहत असताना जबरदस्त फटका. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा षटकार. गणेश शिंदे थांबवायचे नाव घेत नाहीये. ज्वालामुखीचा इशारा की आगीचा निखारा. लाजवाब बॅटिंग, लो फुलटॉस बॉल आणि दिशा दिले, गुडगा थोडा वाकवला, एक फॉल थोडासा पुढे आणि ते सी कॉर्नरला बॉल क्रॉस करत असताना आलेला हा मोठा धमाका षटकार. आणि मी पहिलेच म्हटलंय हा काटा आहे, या काट्याला काढावा लागेल नाहीतर हा तो मला टोचत बसेल आणि हाच खरं तर काटा आता टोचतोय. टोटल झाल्या ते 75 39 धावा वैयक्तिक करदर गणेश शिंदेच्या. लाजवाब जबरदस्त बॅटिंग. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय आणि ही खासियत आहे व्हाईट बॉल.
इथे मात्र मी कौतुक करेन कॅमेरामॅन ओमकार यांचं, कारण आधीच्या षटकाचा विचार केला तर काय शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू टिपला होता. पहा ज्या प्रकारे हाय टेलिकास्ट पाहू शकता तुम्ही, स्लो मोशनमध्ये दाखवलं जात आहे 22 यार्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, स्वीपर कव्हर आहे तैनात. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. दोरीचा प्रयत्न होणार नाहीये. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलमध्ये पहिलं सांघिक शतक आणि पहिलं वैयक्तिक अर्धशतक येईल का, आता हे पाहायचंय. या बऱ्याचशा चर्चा खरं तर या 2 दिवस होत जातील. 40 धावा झालेल्या आहेत. 14 बॉलच्या पाठीमागे कट करण्याचा प्रयत्न केलाय. 77 धावा सध्या बोर्डवरती सजल्यात आणि कमबॅक करत असताना खरं तर नितीन सनस यांना आपण पाहत आहोत. 14 बॉल 40, जबरदस्त बॅटिंग आणि खरं तर षटकार ठोकलेले आहेत ते आतापर्यंत एकूण गणेश शिंदेने 7. जबरदस्त लाजवाब बॅटिंग. बॅकफुटला जाऊन चांगला कट, गॅप मध्ये फटका, रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावांचा समावेश करा. भरत कुराडे यांच्या बॅटमधून अप्रतिम चौकार. जबरदस्त जबरदस्त गॅप सिलेक्शन परफेक्ट केले खरं तर भरत कुराडेने आणि तिथून मात्र इथे 4 धावा आल्यात. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कोणताही क्षेत्र बॉल अगदी वेगाने गेलाय आणि तिथून मात्र 4 धावा आल्यात. चांगला स्ट्रोक. बॅकफुटला त्याच्यात पंच, 2 क्षेत्ररक्षक, त्याच्यामध्ये दरी, तिथून बॉल फरार आल्यात. त्या 4 टोटल झाल्या तर एकूण एकत्र टीमच्या 81 धावा. जबरदस्त लाजवाब बॅटिंग. या वर्षी पाटण तालुका क्रिकेटमध्ये भरत कुराडे हे गोषटवाडीचे खेळाडू चर्चेमध्ये असलेलं नाव. काय बॅटिंग केले या संपूर्ण हंगामामध्ये. टीमची धावसंख्या तब्बल 81. 1 टू गो. नितीन सनस शॉट ऑफ जॅक डीपला आहे. मिड विकेट झेलचा प्रयत्न चांगला केला, अप्रतिम प्रयत्न, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना चेंडू हातातून निसटलाय. प्रयत्न लाजवाब केलेत. यश मिळो अथवा न मिळो ही नंतरची बाब असते, परंतु तुमचे प्रयत्न किती महत्वाचे आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम प्रयत्न. 2 गोष्टी खरं तर राहिलेल्या आहेत. लव जाधव सरी, गणेश शिंदे यांचं खरं तर अर्धशतक आणि त्याच्यानंतर या टीमचं पूर्ण शतक येईल का हे देखील पाहिलं जाईल. व्हॉट अ फॅबुलस टेलिकास्ट. आणि ज्या प्रकारचा आपण प्रेक्षेपणाचा उल्लेख केला आमचे कॅमेरामॅन ओमकार माने, आणि अगदी कमी वयामध्ये आमच्या कॅमेरामॅनने केलेली मेहनत पहा. काय शेवटच्या क्षणापर्यंत खेळाडूंची क्षणचित्र टिपली जात आहेत. आणि अमित यांचं ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तब्बल टीमची धावसंख्या 83ला 2. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गणेश शिंदे वैयक्तिक 14 चेंडूमध्ये नाबाद 40 धावा. आता शिवाजी जाधव बॉस यांचं देखील लक्ष असेल, कारण वैयक्तिक अर्धशतकासाठी तब्बल 5,000 रुपयेचं पारितोषिक. आणि 22 यार्ड क्रिकेट कार्निवलच्या या आपल्या पहिल्या वर्षीच्या या पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये पहिलं वैयक्तिक अर्धशतक येईल का हे पाहायचंय. कारण ज्याच्या वेळेला 22 यार्ड क्रिकेट कार्निवलची स्पर्धा पुढे जाईल, हे पहिलं पर्व आहे, परंतु पहिलं वैयक्तिक अर्धशतक कोणाच्या बॅटमधून आलंय याची नोंद मात्र इतिहासामध्ये घेतली जाईल. कारण 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीचा प्रवास देखील सोपा राहिला नाही आहे. अत्यंत खडतर परिश्रम करून या चॅनलने मात्र जी गगनभरारी घेतले त्याचं मात्र यश आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटक दिग्विजय. गणेश शिंदे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू फुल लेनचा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चांगल्या टप्प्यावर पहिला चेंडू हाताळला जातोय. दिग्विजयांनी चेंडूला चांगली फ्लाईट दिली आणि 1 धाव मात्र इथे 22 स्वरूपात प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. भरत कुराडे हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. चेंडू पडल्यानंतर चांगला कट झाला. यष्टीरक्षकाने प्रयत्न चांगले केले, परंतु लॉंग स्टॉप फ्रीजरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. 1 धाव मात्र रोखली जाऊ शकत नाहीये. हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट आर्म पुलचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला लागलाय चेंडू. 1 धाव प्राप्त केली जाईल. दोहीचा प्रयत्न होत नाहीये, कारण गणेश शिंदे यांना स्ट्राईक हवी आहे. टीमची धावसंख्या 5.2 चेंडू अखेर. धावफलकावर आपण पाहू शकता तब्बल 85. दिग्विजय बॉलिंग ट्रॅकवर त्याने खरं तर शेवटचं षटक असणार आहे. हाणामारचं षटक असणार आहे आणि हाणामारच्या षटकामध्ये आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे 1 सिंगल दिली आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 गोष्टी खरं तर राहिल्या आहेत. एक गणेश शिंदेचं अर्धशतक आणि त्याच्यात टीमचं शतक होईल का लव जाधव सर, कारण का आपल्याला बराचसा खरं तर बॅटर म्हटलं तर खूप अनुभव आहे आणि गणेश शिंदे चांगली बॅटिंग, त्याच्यानंतर आपण ही अप्रतिम बॉलिंग पाहतोय. दबाव आहे आणि दबावाचं आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. वाईड बॉलचा इशारा, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय. दिग्विजय माने. टीमची धावसंख्या धावफलकावर 86. गणेश शिंदे यांना अर्धशतकासाठी 10 धावा हव्यात आणि सांघिक शतक झळकावण्यासाठी तब्बल 14 धावांची आवश्यकता आहे. काय पूर्ण होईल? पूर्ण तर दोन्ही केले जाऊ शकतात. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
शफल होऊन शॉर्ट टर्म पुल, चेंडू झाला डीप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर, गुल येतोय गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून. अप्रतिम 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा लाजवाब षटकार. शॉर्ट बॉल होता, त्याला अगदी फुल केलं. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, थोडंसं बॅकफुट त्याच्यात जरा मोठा पंच पाहिलं देखील बॉलकडे बॉलनी खरं तर उंची घेतली, लांबी घेतली आणि तिथे 6 धाबाल्यात. गणेश शिंदे सेट ऑन फायर, लाजवाब जबरदस्त बॅटिंग. पहिलं वैयक्तिक अर्धशतक या खेळाडूच्या नावावर नोंद केलं जाईल का? पहिलं सांघिक शतक. टीमची धावसंख्या 92. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला ढकलला, डीप पॉइंट आहे तैनात, एकदा प्राप्त केली जाईल. चेंडू गवतामध्ये अडला जातोय. दुहेरीचा प्रयत्न करत असताना गणेश शिंदे दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. फेकी खराब. सतीश सनस यांची धावबाद करण्याची संधी होती परंतु संधी गमावली. एक धाव देखील खर्च केले. टीमची धावसंख्या 94, गणेश शिंदे 48. इथे एक धाव अजून देखील एक मिळाली असती परंतु गणेश शिंदे सांगितलंय हो मिस स्ट्राईक घेणार आणि काही जबरदस्त. 48 आणि 94 खरं तर एकाच फटक्याची गरज आहे. अर्धशतक देखील होऊ शकतं आणि टीमचं शतक देखील होऊ शकतं. परंतु कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर सचिव गोविंदजी जाधव साहेब आणि त्याचबरोबर सुरेंद्रजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आम्ही मनपूर्वक आभारी आहे आपलं. आणि जाऊया पुणे एकदा डिक विजय बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर कट झाला. डॉट बॉल. चाबूक शॉट खेळण्याचा खरं तर प्रयत्न केला होता गणेश शिंदेने आणि तिथून मात्र डॉट बॉल आलाय. प्रश्न बरेचसे पडलेले आहेत, उत्तर बाकी आहेत परंतु एकच बॉलचा खेळ बाकी आहे. अर्धशतक आणि शतक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये, दुहेरीचा प्रयत्न करावा लागेल. या स्पर्धेमध्ये 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मध्ये गणेश सुरेश शिंदे पहिलं वैयक्तिक अर्धशतक. आणि पहा संघ मालक विलासदादा सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून पहा एक धाव शॉट आहे. एक धाव शॉट आहे म्हणजे आती घाई आणि संकटात नाही. म्हणजे वैयक्तिक 49 धावा. त्यांनी आनंद देखील साजरा केला होता. प्रेक्षकांनी टाळ्या देखील वाजवल्या परंतु एमसी क्वालिफाईड पंच. तरी गणेश शिंदे आपण बॅट वरती करायची आहे. जबरदस्त बॅटिंग केलेली आहे गणेश शिंदेने. लाजवाब बॅटिंग. अफलातून एक रन शॉट आहे, काही हरकत नाहीये परंतु 49 धाबा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. 7 षटकार, चौकार एकही नाही परंतु लाजवाब बॅटिंग. लाजवाब बॅटिंग. टोटल झालेले आहेत ते एकंदरीत टीमच्या 95 धावा झालेल्या आहेत आणि 96 धावांची खरं तर गरज आहे. लवकर ज्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे आणि अंजाम बाकी आहे. म्हणजे आता स्कोर जास्तीत जास्त होत जाईल प्रत्येक या मॅच मध्ये. याच्यामध्ये तिल शंका नाहीये. ये तो पिक्चर है, ये पिक्चर तो रहता रहेगा, ये होता रहेगा, हे होत जाईल. टोटल झालं तर एकूण 55 धाबा आणि 96 धाबांची आवश्यकता असणार आहे. तब्बल 96 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. जर पहिल्या डावामध्ये धावा बनल्या जाऊ शकतात तर त्या धावांचा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये देखील केला जाईल. कारण ज्या प्रकारची ही स्पर्धा आपण पाहतोय, पहा या संपूर्ण पहिल्या डावाचे हायलाइट्स आपण पाहू शकता आणि ज्या प्रकारे 22 यार्डने मेहनत केली आहे. प्रत्येक चेंडूला टिपलं जाते. हा गणेश शिंदे यांचा पुलचा फटका आणि कॅमेरामॅन अगदी आमचे ओमकार असतील, संकेत असतील, त्यांचं जे काम आहे. हा नितीन पणाळे पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केला, गॅपमध्ये फटका आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला टिपलं जातं. ही खासियत आहे. हा देखील कमी गतीने टाकलेला चेंडू नितीन पणाळे पायावर फ्लिक ऑन द रिक्स. बॉटम हँडचा चांगला वापर. हा स्टेट डाऊन द ग्राउंड व्ही शेपमध्ये लॉंग ऑफ क्लिअर करत असताना ज्या प्रकारे फटका ठोकला, इथे मात्र ही खेळवृत्ती पाहायला मिळाली. गणेश शिंदे यांचा स्लॉक स्वीप बैठक ही हा ब्रँडेड फटका आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत अगदी या पावसाळी रबर बॉल क्रिकेटला टिपलं जात आहे. हा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. भरत कुराडे यांचा गॅपमध्ये फटका. 2 क्षेत्ररक्षकांना अक्षरशः भेदून काढलं आणि त्यानंतर मात्र हा हाफ ट्रॅकर चेंडूवर पुलचा फटका. ज्या प्रकारे गणेश शिंदे यांनी एखादी किल्ला लढवला, आघाडीला येऊन बॅटिंग मात्र जबाबदारीपूर्वक खेळ केला परंतु शेवटच्या क्षणाला जी एक कमी धाव आली ना, तिथे मात्र कुठेतरी नाराज असतील. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये लहू जाधव सर आणि त्याचबरोबर उमेशजी सावंत सर यांचा आपण आवाज ऐकतोय. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. पाटण वॉरियर्स टीमला विनंती करतो थोडीशी घाई करा मित्रांनो, लवकर मैदानाच्या आतमध्ये चला प्लीज.
क्षेत्ररक्षणाची रचना करा. अतुल बालेकर, गणेश शिंदे आपल्याला विनंती आहे प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. बॅटिंग करणारी टीम Y11 आपले बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आपल्यालाही विनंती आहे. 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल 2025 सीझन 1 ची ही क्रिकेट स्पर्धा भूमिपुत्र मैदान कोपरखिरणे या ठिकाणून आपण ही स्पर्धा पाहत आहोत आणि एक चांगली स्पर्धा खऱ्या अर्थाने सर्वच क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींच्या भेटीस आले. 22 यार्ड कॅमेरामॅनला विनंती करत थोडंसं कॅमेरा 22 यार्ड क्रिकेट कार्निवल ही क्रिकेट स्पर्धा पाहत आहे. समोरचे बॅनर्स आपण पाहतो आणि त्या बॅनर्सवरती खऱ्या अर्थाने या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला ज्यांनी आम्हाला बहुमूल्य सहकार्य केलंय त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आपण फोटोज पाहतोय. सन्माननीय काशीनाथ दादा सकपाळ यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य करण्यात आलंय. त्याचबरोबर तुम्ही गणेशदादा शिंदे जे संघ मालक आहेत पाटील ब्रदरचे त्यांना तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर विजयदादा सावले यांचंही मनापासून या ठिकाणी आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर आमचे सचिन दादा माने SB कंस्ट्रक्शनचे इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा त्यांचंही मनापासून आभार मानतोय. त्याचबरोबर सुभाष सुतार जे KSK प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी करण्यात आलंय. सुनील दादा शिंदे कुरोशी गावचे पाटील ब्रदरचे संघ मालक आहेत त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतोय. विठ्ठल दादा शिंदे यांचंही मनापासून आम्ही आभार मानू. त्याचबरोबर भीमसिंह साहेब यांचंही मनापासून या ठिकाणी आम्ही विशेष आभार मानतोय. परंतु या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून मोठं योगदान करण्यात आलंय महाबळेश्वर चॅम्पियन लीग ही क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच आपणा सर्वांचेच लाडके अशोकदादा सकपाळ निहाल ग्रुप यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतोय. या क्रिकेट स्पर्धेला तुम्ही जर्सी पाहताय जे जर्सी परिधान करून आमचे सर्व खेळाडू खेळत आहेत. अर्थातच ज्यांच्या माध्यमातून ही जर्सी देण्यात आले संपूर्ण जावली महाबळेश्वर तालुक्यातील लोकप्रिय समाजसेवक चंदनदादा चव्हाण यांचंही मनापासून या ठिकाणी आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर महेश दादा शिंदे शिवसेना शाखा प्रमुख यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. या सर्वच व्यक्ती महत्त्वानी खऱ्या अर्थाने या 22 यार्ड क्रिकेट कार्निवलला मुलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर आदरणीय आमचे विजयदादा मोरे संस्थापक यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने विशालदादा सकपाळ साहेब यांचंही मनापासून आभार. विकासबाई कदम संघमालक आरजू 11 यांचंही मनापासून आभार. महेशदादा मोरे यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर आदरणीय आमचे सुरेशदादा उतेकर साहेब यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर युवा उद्योजक आणि उत्कृष्ट क्रिकेटर प्रदीपदादा सकपाळ यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर सचिनदादा नलावडे जे अध्यक्ष आहेत KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. आणि ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा ज्या मैदानावरती होते अर्थातच हे मैदान ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलंय विद्यानंद भाऊ पाटील साहेब यांचंही मनापासून आभार मानतोय. त्याचबरोबर आदरणीय आमचे दीपकदादा शेलार साहेब यांचंही मनापासून आभार मानतोय. परंतु ज्यांच्या माध्यमातून टॉस का बॉस हे खऱ्या अर्थाने देण्यात आलंय आदरणीय आमचे प्रदीपदादा जाधव कला दिग्दर्शक संघ मालक दीपकदादा युवा प्रतिष्ठान यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर सन्माननीय दीपकदादा जाधव साहेब युवा नेते महाबळेश्वर तालुका यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून मनापासून शतशः आभार मानतोय. त्याचबरोबर सन्माननीय विजयदादा शिंदे पाली यांचंही मनापासून आभार मानतो. या सर्व मान्यवरांनी खऱ्या अर्थाने 22 यार्ड टेनिस क्रिकेटला खूप सारी मदत केली आणि संपूर्ण क्रिकेट स्पर्धा त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने साकार होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्वांचं शतशः आभार मानूया. सेकंड इनिंग मध्ये जाऊया जिथे 36 बॉल 96 धावांची गरज आहे. Y11 संघ बॅटिंगसाठी उतरलाय. जाऊया मॅचकडे पुढे एकदा 96 धाब्यांची गरज आहे. 36 बॉलचा खेळ आहे आणि सूरज पाटील आणि त्याच्या समवेत आपण पाहिला तर बॅटिंगसाठी तेजस शिंदे बॅटिंगसाठी गेले आहेत आणि अतुल बालेकर पहिलाच बॉल येथे डिलिव्हर होतोय. पहिल्याच बॉल वरती वेगवान बॉल बॅटचा स्पीड आपण पाहिला तर जबरदस्त होता. परंतु बॉल चाललाय खरं तर पण क्षेत्रामध्ये आणि तिथून मात्र एक सिंगल आतापर्यंत येते. सेकंडचा कॉल आलाय आणि बघता बघता येस नो करता 2 धाबा इथे पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर वेग पाहायला मिळाला अतुल भालेकर यांचा. 96 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यामुळे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि भागीदारी इथून एक महत्त्वाची असेल.
जर तुम्हाला 96चा पाठलाग करायचा असेल तर गणेश शिंदे यांच्यासारखा तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह खेळ करावा लागेल. जबरदस्त इथे बॉलिंग अतुल भालेकर आपण पाहिलं तर अगदी मलिंगा मी म्हणेन पश्चिम महाराष्ट्राचा त्यांनी जबाबदारी घेतली ॲज अ कॅप्टन आहे आणि सध्या चर्चेत असलेला खेळाडू. टोटल झालं ते एकूण 2 रन झालेले आहेत. पहिल्याच बॉल वरती 2 धावा आलेल्या आहेत. बॉलर तयार, त्यामुळे चांगला बॉल यॉर्कर पद्धतीचा बॉल टाकला, ऑन साईडला टर्न केला, तो परत एक सिंगल धाव येथे मिळते. अतुल भालेकर चांगली बॉलिंग. सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा म्हणून या खेळाडूची ओळख आहे अतुल भालेकर. आणि वेग आणि अतुल भालेकर एक वेगळं समीकरण. टीमची धावसंख्या धावफलकावर 3. सूरज पाटील त्यांच्या साथीला आहे तेजस शिंदे. ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. धावा कराव्या लागतील. चांगली बॉलिंग आतापर्यंत अतुल भालेकर. शाबले जबरदस्त स्ट्रोक, बॅटमधनं आवाज झालाय, टक फटका आहे, टकाटक चरण. तेजस शिंदे पहिला चेंडू खेळत असताना हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि ज्या प्रकारे हा पूलचा फटका, हा पहा रिप्ले तुमच्या समोर, वेट ट्रान्सफर केला, बॅक फुटला गेले आणि बॉटम हँडचा वापर करत असताना मिड विकेट क्लिअर करत असताना दुसऱ्या डावाला तील मात्र पहिला येतोय धमाका षटकार आणि मात्र तेजस शिंदे यांच्या डावाची सुरुवात झाली आहे. जबरदस्त इथे स्ट्रोक आला तेजस शिंदेच्या बॅट पर हाफ ट्रॅकर बॉल वेग होता, त्याच्यानंतर प्रचंड वेगाने खरं तर बॅटचा चेहरा ओपन केलाय आणि तिथून मात्र 6 आल्यात, टोटल जमा केल्यात. ते बॉलच्या पाठीमागे अतुल भालेकर पुढे तयार. आणखी एक बॅक टू बॅक हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर, मनगडाचा वापर, बॉल सीमा पार, हवाई मार्गाने हवाई सफर चरण. तेजस शिंदे सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेत. पहिला चेंडू हा मिड विकेटला मारला, हा चेंडू डीप स्क्वेअर लेगला अगदी झाडांमध्ये फेकून मारलाय. अतुल भालेकर यांचा मात्र टप्पा कुठेतरी चुकतोय का? कारण टीमची धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये 15 धावा धावफलकावर आणि तेजस शिंदे पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेत. हा पहा रिप्ले तुमच्या समोर, हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि ही संधी होती तेजस शिंदे यांना आणि हे चेंडू अक्षरशः अगदी झाडांमधून आता शोधून आणावा लागेल. जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग, 2 बॉल पेस केले आणि तेजस शिंदे सेट ऑन फायर. ख्वाब है सूरज पाटिल का लेकिन तीर है तेजस शिंदे का. चांगली बॅटिंग, टोटल झाले त्या 15 आणि अशा फटक्यांची आवश्यकता आहे. वडकडे मोठा स्ट्रोक खेळण्याचा पंचाचा इशारा आलाय, तो बॉल सिंगल येते, बॉल चालते लॉंग स्टॉपला, सिंगलची मदत एकेर आपण पाहिलं तर 2 धाबा येतील. इथे नो बॉलचा कॉल आलाय, नो चेंडू आलाय म्हणजेच पुढील चेंडू असेल फॉर हिट. टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेर 17 धावा आणि या जमेची बाब टीम वाई संघासाठी की 96चा पाठलाग करत असताना एक सावध सुरुवात झाली आहे. रण कशा येऊन द्या, या येणं खूप महत्वाचं आहे वाई टीमसाठी आणि टोटल झालं ते कोण 17 धावा. नो बॉलचा बॉल, फ्रीडचा कॉल असणार आहे, फ्रीडचा बॉल असणार आहे. बॉलर तयार, सूरज पाटील. बॉल टॉट होता परंतु यष्टीरक्षकाने खरं तर चूक केली आहे आणि इथून मात्र बाईकच्या माध्यमातून एक सिंगल येते. मोठा फटका खेळण्याचा, स्ट्रोक करण्याचा परत प्रयत्न केला होता परंतु लवकर आपण पाहिलं ज्या पद्धतीनं बॉल टप्पा पडलाय आणि त्याच्यानंतर थोडीशी उचली घेतली आहे आणि तिथून मात्र यष्टी रक्षक देखील बीट झाला. चांगलं यष्टी रक्षण संदीप बावडेकर यांचं आपल्याला पाहायला मिळते परंतु अतुल भालेकर यांच्याकडे वेग आहे. त्या वेगाचं उत्तर देत असताना तेजस शिंदे ज्यावेळेस आणखी येते पाठीमागे फाईन लेगला बॉल घरक्याने ते फिरवला गेलाय शक्तिमानच्या स्टाईलने. गंगाधर विद्याधर मायधर ओमकार शास्त्री सॉक शक्तिमान षटकार. तेजस शिंदे यांचा हुकचा फटका. टीमची धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाखेर तब्बल 24 धावा. हिटमॅन रोहित शर्मा यांची आठवण करून देणारा हा फटका आणि ज्या वेळेला एखादा फलंदाज हुक करतो त्यावेळेला मात्र पहा रिप्ले तुमच्या समोर तेजस शिंदे आणि या षटकामध्ये ज्या प्रकारे तेजस शिंदे यांनी धुव्वाधार बॅटिंग केल्या. तब्बल 96चा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात कशी हवी तर अशी हवी. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात खरं तर झालेली आहे. वाई 11 टीमची सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल करावं लागलं सूरज पाटीलला. सूरज पाटीलने काही खास केलं नाहीये, 3 बॉलच्या पाठीमागे 3 दिल्यात परंतु तेजस शिंदे 4 बॉलच्या पाठीमागे 19 धाबा. त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 3 षटकार आणि लाजवाब बॅटिंग. म्हणजे सुरुवात हवी आहे, रफ अँड टफ मॅच हवा आहे तर अशा पद्धतीने सुरुवात हवी आहे आणि ही सुरुवात प्रत्येक टीमची असणार आहे. प्रत्येक मॅच असाच रफ अँड टफ असणार आहे. क्वालिटी क्रिकेट, एक्सलंट क्रिकेट, गुड क्रिकेट. विशाल वरंडे षटक क्रमांक 2 साठी कर्णधाराने विश्वास दाखवला. पहिलं षटक हाताळलं स्वतः कर्णधार अतुल भालेकर यांनी. तब्बल 24 धावा खर्च केल्या
आणि आता या षटकामध्ये विशाल वरंडे यांना कमबॅक करून द्यावं लागेल, कारण सूरज पाटील 3 सिंगल त्यांनी घेतल्यात, परंतु तेजस शिंदे नाबाद 19 धावा, त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार होते. आणि या 96चा जर तुम्हाला पाठलाग करायचा असेल ना, तर तुम्हाला अशा प्रकारे फटकेबाजी करावी लागेल, खराब चेंडूवर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. परंतु विशाल वरांडे टीम VHS स्ट्रायकर्स पाटण वॉरियर्सला विकेट हवी आहे, विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, त्या प्रकारे अँगलने त्याची गोलंदाजी करावी लागेल. तेजस शिंदे आपण पाहिलं तर आज खरं तर गावावरून खेळण्यासाठी आलेला आहे आणि जबरदस्त कामगिरी. 24 धावा धाव फलकावरती विशाल वरंडे. पहिला बॉल, चांगली बॅटिंग आतापर्यंत. 7 सध्या आपण पाहिलं तर सूरज पाटील ॲज अ ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, एका बाजूला आपण पाहिलं तर नमित पाटील ऑल इंडिया आयकॉन, आणि सध्या विशाल वरंडे 96 धावांची चिरफाड आणि टोटल झाले 24. पहिलाच बॉल, व्हाईट बॉलचा कॉल आलाय, बॉल अपटला गेलाय आणि त्याच्यानंतर बराचसा बॉल बाहेर गेलाय आणि पंचांचा 1 बाउन्सचा देखील कॉल आलाय आणि एक सिंगल येते. अभ्यंतर धाव. 1 पर दी ओव्हरचा इशारा आलाय. पहा, 30 चेंडूमध्ये तब्बल 71 धावांचा आता पाठलाग करायचा आहे. विशाल वरांडे यांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. 30 बॉल 71 धाब्यांची आवश्यकता आहे. सूरज पाटील यांचा स्ट्रोक फसलाय आणि इथे मात्र टॉप एज घेतला आणि पहिला धक्का लागत असताना Y11 टीमला सूरज पाटील टीमचा लीडर, टीमचा आयकॉन खेळाडू झालाय बाद. बॅक टू द डगआउट. पहिला धक्का Y11 टीमला. जी विकेट हवी होती ती विकेट मात्र प्राप्त करून दिले विशाल वरांडे यांनी. हा पहा, हाफ ट्रॅकर चेंडू आणि बॅटच्या स्टिकरला लागला आणि खेळत्या क्षणी त्यांना जाणवलं की फटका फसला. गणेश शिंदे यांनी कोणतीही चुकी केली नाहीये आणि महत्त्वाची विकेट. या सामन्याचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये ऑल इंडिया आयकॉन नमित पाटील लवकर बाद झाले आणि दुसऱ्या डावामध्ये अगदी ऑल इंडिया आयकॉन विचार केला तर कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंट्या भुसारी प्रतिष्ठान वाई संघाची सूरज पाटील देखील 3 धावांवर बाद झालेत. सूरज पाटील इथे बाद झालाय, ऑल इंडिया आयकॉन बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन होत आहे, गर्जना 11 या टीमचे संघमालक अजित सुतार यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. अजित सुतार यांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत. टीमचा लीडर, टीमचा मुखिया सतीश सणस बॅटिंग साठी गेलेला आहेत. पुन्हा एकदा विशाल. पहिलाच बॉल टप्पा पडलाय, अगदी वेग प्रचंड वेगाने बॉल हा डिलिव्हर केलाय, बॉल खाली राहिलाय, आलाय तो पहिला बॉल डॉट. ही खासियत असते पावसाळी रबर बॉल क्रिकेटची. त्याचबरोबर विशाल दादा सकपाळ यांचंही शुभागमन होत आहे, आपलंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. शाबळे जबरदस्त आपण फटका पाहिला तर लॉंग मध्ये बॉल चाललाय. टिपमध्ये आहे क्षेत्ररक्षक, एक सिंगल येते. ही बॉल वरती पहिला बॉल पेस करत असताना खरं तर खाली डॉट आला होता. दुसऱ्या बॉल वरती आपण पाहिलं तर एक सिंगल येते. टोटल झाले ते आतापर्यंत कोण 26 धाबा. चांगला खेळ सध्या आपण पाहतोय. पहिल्या तब्बल 24, परंतु या ओव्हर मध्ये कंट्रोल सिस्टमचा वापर, टप्प्यावरती ताबा आणि एक्सलंट बॉलिंग. चांगली गोलंदाजी अद्याप विशाल वरांडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक महत्त्वाचा गडी बाद केला, परंतु तेजस शिंदे कशा प्रकारे पवित्राने फलंदाजी करतायत हे बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्ट्रोक फसला गेलाय, परंतु नो मॅच लँड मध्ये क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि दूरचा प्रवास करतानंतर कापत येत असताना 2 धावा इथे सहज झाल्यात. पहिल्या षटकामध्ये मोठे फटके, परंतु लाजवाब गोलंदाजी राहिले. गोलंदाज विशाल 4 बॉल मध्ये फक्त धावा दिले तर एकूण 4 धावा. त्याच्यामध्ये पहिला बॉल वाईट होता, त्याच्यानंतर सूर गवसलाय, तो सूर मिळालाय, टप्पा मिळालाय आणि टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. चांगली गोलंदाजी विशाल वरांडे यांची. पदर तयार. त्यामुळे चणकीने ते पायामध्ये वरती बॉल टाकला, वेग चांगला होता, तिथून मात्र एकच सिंगल येते. चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण पाहिलं तर विशाल वरांडे लाजवाब बॉलिंग. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतभराचं लक्ष असेल या 22 यार्ड क्रिकेट कार्निवलवरती, कारण ऑल इंडिया आयकॉन खेळत असताना पहा पंचागदी शशी साटम सर आणि शानी राहुल 11 साठी एक पर्व गाजवलंय आणि या संपूर्ण 22 यार्ड वाहिनीची चर्चा आहे. चाबले सेंटर बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, एक तर मिळते ऑन साईडला बॉल टर्न केला, एक सिंगल मिळते. सेकंडच्या शोधामध्ये आहेत आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी मिळेल का? नाहीये. 2 धावा इथे आलेल्या आहेत आणि 2 धाव्याच्या मदतीने टोटल झाला तर एकूण एकत्रित टीमच्या तर एकूण 25 धावा. लाजवाब बॉलिंग इथे टाकली गेली. 31 धावा झाल्यात. 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी खरं तर 65 धाब्यांची गरज आहे. बरेचसे आज खरं तर ऑनलाईन परीक्षा देखील जोडले जातील. उद्याचा दुसरा दिवस म्हणजे अंतिम दिवस. जबरदस्त मी म्हणेन या स्पर्धेने खरं तर छाप सोडली आहे
आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं तर 22 यार्ड टेनिस क्रिकेट 22 यार्ड कार्निवल ही स्पर्धा जबरदस्त. 24 चेंडूमध्ये 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये टीम कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंट्या भुसारी प्रतिष्ठान वाई 11 या संघाला. आणि पहा हे प्रेक्षक राजा आमचा तमाम आनंद घेत असताना अगदी मैदानामध्ये अगदी त्या छतामध्ये खाली बसून मॅचचा आनंद घेत आहेत. आणि जे ऑनलाईन प्रेक्षक आनंद घेतात त्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. अगदी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल 22 यार्ड टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीवर तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर इंस्टाग्राम तुम्ही वापरत असाल तर इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा. कारण प्रथमेश शिंदे ज्या प्रकारे रील्स बनवतात ना त्या खूप वाखणण्याजोग्या असतात आणि प्रेक्षकांना प्रेमात पाडणाऱ्या असतात. खेळाडूंना जर चर्चेमध्ये कोण आणत असेल तर ते रील स्टार आणि ते काम प्रथमेश शिंदे आणि 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीने अत्यंत चांगल्या रीतीने केलं आहे. खरं आहे. आपण पाहिलं तर प्रत्येक आपण वाहिनीशी जोडलं जातो लव सर. परंतु 22 यार्ड एक अशी वाहिनी आहे ना जिथे त्यांचे एक जरी कॅमेरा असेल परंतु ऑपरेटर त्यांचे एकूण 4 असतात. आणि काय दिलंय 22 यार्डने तर खरं तर हे आपल्याला 22 यार्डने आपल्याला ऑपरेटर दिलेलं आहे. तुम्ही सांगितलं की लगेच रील्स टाकले जाते. खरं तर एकाने कोणी चांगला स्ट्रोक खेळला, कोणी एकाने कॅच पकडली, 5 मिनिटामध्ये त्याची रील्स येते इन्स्टाला. हे खरं तर काम आहे 22 यार्डचं. जाऊया आपण मॅच कडे. बॅक टू द क्रिकेट. पहिला बॉल इथे टाकला जातोय. पहिलाच बॉल पाठीमागे चाललाय, वळण देण्याचा प्रयत्न केला होता, लॉंग स्टॉपला चाललाय नॉन स्टॉप, परंतु बॉलची गती कमी झालेली आहे आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा कॉल. म्हणजे एकंदरीत धावा येतील या बॉलवरती. त्या एकूण 2 टोटल झाल्यात त्या 33 धावा. या अवांतर धावा रोखाव्या लागतील. अजय पवार षटक क्रमांक 3 साठी सज्ज होत असताना आणि पहिला चेंडू ज्यावेळेला तुम्ही अवांतर हाताळताना त्यावेळेला कुठेतरी दबाव आहे का, आता मात्र हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर टीम वाई संघासाठी तेजस शिंदे आणि स्वतः कर्णधार सतीश सनस यांना मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. आणि ठराविक अंतराने टीम VHS स्ट्रायकर्स पाटण वॉरियर्सला गडी बाद करावे लागतील. कारण जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर या धावा रोखायच्या आहेत. 24 चेंडूमध्ये 63. सतीश सनस 4 बॉलच्या पाठीमागे 3 धावा. सतीश सनस म्हटलं तर एक हार्ड हिटर, सतीश सनस म्हटलं तर एक बिग हिटर, सतीश सनस म्हटलं तर ग्रेट फिनिशर. तो बॅटिंगसाठी आहे, टीमचा कॅप्टन आहे, टीमचा लीडर आहे. आणि लीडर कसा असावा याचं उत्तम उदाहरण आपण कित्येक वेळा सतीश सनसला पाहिलं आहे. परंतु हा बॉल ऑस्टमच्या थोडासा बाहेर आला. इथं डॉट बॉल, चांगली बॉलिंग. या वर्षी पाटण तालुक्यामधून वाटोळे गावचा खेळाडू अजय पवार चर्चेमध्ये आल्यानं पहा चांगलं यष्टी रक्षण आपण पाहतोय नमित पाटील. डिक्स बॉल साठी वळण दिलेलं आहे, वळण दिलंय. बॉल थोडासा थकलाय, बॉल थांबलाय, बॉल गवतामध्ये होता आणि तिथून मात्र मार्ग थोडासा पण पाहिलं तर कमी राहिलाय. गती कमी झाली या बॉलची आणि तिथून मात्र एकच सिंगल येते. सिंगल डबलने काम होणार नाहीये. मॅच जिंकायची आहे, एक चांगली फाईट करायची आहे तर चौकार षटकार खरं ठोकावे लागतील. लवसर चांगलं क्षेत्ररक्षण दत्ता पवार यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला विचार केला तर तेजस शिंदे 6 चेंडूमध्ये 22 धावा, टीमची धावसंख्या 34ला 1. आणि पहा आमचे कॅमेरामॅन प्रत्येकाची क्षणचित्र मात्र दाखवत असताना आमचे पंच सूर्यकांत अडाव सर यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकता. आणि मी कॅमेरामॅन ओमकार असतील, संकेत शेलर असतील यांचं कौतुक करेन कारण मैदानामध्ये ज्या काही घटना घडतात त्या टिपण्यामध्ये हातखंड आहे. पॉलर तयार. त्यावेळेस रिव्हर्स शॉट खेळण्याचा खरं तर बॅटरने प्रयत्न केला होता परंतु पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा कॉल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय तेजस शिंदे. 6 बॉलच्या पाठीमागे खरं तर 22 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे परंतु रिव्हर्स शॉट तिथे खेळाडू कोणताही नाहीये. आणि या खरं तर अंदाजानं हे मोमेंटन आहे तो सिप करण्याचं काम करतो. व्हाईट बॉल आणि टोटल झालं ते आतापर्यंत एकूण 35 धावा. 2.2चा खेळ समाप्त झाला. या अवांतर धावा कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात टीम पाटण या संघासाठी कारण त्या अवांतर धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. कारण अजय पवार यांच्यावर विश्वास दाखवलाय, तो विश्वास सार्थ ठरवावा लागेल. सौया पुणे एकदा बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा अजय पवार चांगली बॉलिंग आतापर्यंत टाकत होता. इथे व्हाईट बॉल आलाय. 35 धावा धाव फलकावरती. सतीश सनस, तेजस शिंदे 6 बॉलच्या पाठीमागे एकूण 22 धावा, तब्बल 3 षटकार. त्यामुळे आणखीन एक वळण देण्याचा प्रयत्न केलाय. सुमसानी इलाका. ओहो, फिल्डर आहेत तिथे. काय जबरदस्त फिल्डिंग. टाळ्यांचा प्रतिसाद आलेले आहेत. ती फक्त एक सिंगल. लाजवाब गोलंदाजी दत्ता पवार यांचं पॉवरफुल फिल्डिंगचा नमुना पेश करत असताना 3 धावा इथे मात्र आपल्या संघासाठी वाचवल्या दत्ता पवार यांनी. कारण धर्मा पवार यांनी जे जळगावचे खेळाडू आहेत आणि या धर्मा पवार म्हणजे एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून त्यांचे पहा हुक केला. अगदी फाईन लेगला तैनात होते, उंच उडी घेतली आणि तुम्हाला कोणत्या क्षणाला
इथे फुल टॉल केलाय, बॉल चाललाय चंद्रयान 3 च्या बेडीला, बॉल सीमा पार, दमदार मोठा बटका हाय अँड हँडसम बिग क्वालिटी. सतीश सनस सेट ऑन फायर, षटकार. आधीच्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण धर्मा पवार यांचं आणि त्यानंतर पहा ही सतीश सनस यांची खासियत आहे. अगदी क्रीजच्या आतमध्ये उभं राहून ज्या प्रकारे बॉटम हँड फिटनेस आहे या खेळाडूचा. चांगली बॅटिंग. आणखीन किती फाईन लेगला लॉंग स्टॉप मध्ये बॉल जात असताना नॉन स्टॉप बॉल सीमा पार, व्हाईट आणि त्याच्यामध्ये 4 पंजा खोलला गेलाय. धावा कशा येऊन द्या, धावा येणं वाई 11 टीम साठी महत्वाचं आहे. आणि आता चौका षटकारानंतर धावा आल्या तर एकूण 5. चांगली बॅटिंग. चुकी करत असताना गोलंदाज अजय पवार या चुका तुम्हाला सामन्याच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. 47 ला 1, सतीश सनस नाबाद 10, तेजस शिंदे 23, 47 रन्स ऑन बोर्ड. 96चा पाठलाग करते आणि ज्या प्रकारे 2.4 मध्ये तुम्ही 47 धावा धावफलकावरती नोंद करता म्हणजे सामना इथून 50-50 आहे. सामना पाटण देखील जिंकू शकते, सामना वाई देखील जिंकू शकते. 3 ते 4 बॉल खूप सुरेख टाकले होते अजय पवारने आणि त्याच्यानंतर थोडंसं मी म्हणेल लाईन बिघडलेली आहे. फुल टॉस होता षटकाराला, त्याच्यानंतर दबाव थोडासा निर्माण झालाय अजय पवार वरती आणि तोच दबाव सध्या महसूस करत असताना 47 धावा झालेल्या आहेत. सतीश सनस चांगली बॅटिंग. पाठपोट लावून पंच करण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय. जी विकेट हवी होती ती अजय पवार यांनी मात्र प्राप्त करून दिली आहे. कारण चांगला फिरकीपट्टू म्हणून अजय पवार यांची ओळख आहे, जे वाटोळीसाठी सातत्याने चांगले क्रिकेट खेळतात. आता मात्र सर्वजण त्यांनी ज्या धावा खर्च केल्या ते विसरले असतील, कारण या मॅचची महत्वाची विकेट सतीश सनस यांना बाद केलाय आणि यष्टनच्या मागे नमित पाटील यांनी अप्रतिम झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस. महत्वाचा फलंदाज, टीमचा लीडर, टीमचा कॅप्टन बाद झालाय सतीश सनस. 7 बॉलच्या पाठीमागे फक्त 10 धावा आलेल्या आहेत, परंतु मॅच संपलेली नाहीये. 3 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. या ओव्हर मधला एक खेळ बाकी आहे. 47 धावा जमा झालेल्या आहेत. 96 धावा तब्बल आपण पाहिलं तर बनवायचे आहेत. म्हणजे सरासरी आहे, जे कॅल्क्युलेशन आहे, जे कॅल्क्युलेट क्रिकेट आहे ते सध्या वाई 11 टीम सध्या त्यांच्या समोर आहेत, कारण का धावा झाल्या त्या 47. नवीन फलंदाज क्रमांक 4 वर सुशांत शिंदे आलेत, परंतु अजय पवार यांनी 5 चेंडूमध्ये 16 धावा खर्च करत असताना एक महत्त्वाची विकेट प्राप्त केली आहे. महत्त्वाचा चेंडू असेल हा. पहा आमचे प्रेक्षक काही जण अगदी त्या कट्ट्यावरती उभे राहून, परंतु हा मोबाईलचा नाद लय बेकार. मैदानामध्ये मॅच पाहतायत परंतु हातातून मोबाईल सुटत नाहीये. आणि आमचे कॅमेरामॅन पहा अगदी या सगळ्या प्रेक्षकांची छबी टिपतात. काही प्रेक्षकांनी स्माईल देखील दिली आहे. काही प्रेक्षकांनी खरं तर हाताची घडी, काही प्रेक्षक खरं तर डोक्यावरती आपले खाजवतात. बऱ्याचशा गोष्टी खरं तर या 2 दिवसामध्ये पाहायला मिळतील. बरेचसे प्रेक्षक आपण मगाशी विशाल कदम, अनिल शिंदे यांना आपण पाहिलं, म्हणजे कॅमेरा वर्क किती सुंदर आहे. त्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल टप्पापर्यंत थोडासा आतमध्ये आलाय. बघता बघता ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ ते समाप्त झालाय. जबरदस्त बॉलिंग, मी म्हणेन षटकाराला काही हरकत नाहीये, त्याच्यामध्ये वाईट चौकाराला काही हरकत नाहीये, परंतु कमबॅक अप्रतिम केला आहे अजय पवारने. आणि टोटल झाले त्या 47. येणारे बॉल असणार आहेत ते एकूण 18 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे त्या 18 बॉल मध्ये 49. उमेश सर 18 मध्ये 47 केल्यात आणि आता 18 मध्ये 49 करायच्यात. म्हणजे सामना दोलायमान अवस्थेमध्ये आहे. सामना इथून अगदी समसमान अवस्थेमध्ये आहे. इथून जर तुम्ही चांगली गोलंदाजी केलीत तर VHS स्ट्रायकर्स पाटण संघ जिंकू शकते. आणि जर इथून तेजस शिंदे, सुशांत शिंदे यांनी चांगली बॅटिंग केली तर टीम वाई 11 देखील जिंकू शकते. कारण 6 षटकांच्या लढती आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 22 यार्ड. मी संपूर्ण कमिटीचं कौतुक करेन, कारण 6 षटकाचा फॉर्मॅट आता लोप पावत चालला आहे. आणि ज्या प्रकारे अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही 6 षटकांच्या लढती खेळता त्यावेळेला मात्र एक प्रत्येक खेळाडूला चांगलं क्रिकेट खेळण्याची संधी प्राप्त होते. 6 षटकांचा मॅच, प्रत्येक ओव्हर 6 षटकांची असणार आहे. जबरदस्त आपण फॉर्मॅट पाहतोय. 22 यार्ड क्रिकेट करणे बॉल ही नवीन स्पर्धा, एक नवीन संकल्पनेतनं खरं साकारलेली स्पर्धा. सचिन शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम खरं त्यांचं देखील खूप योगदान राहिलंय. आमची संपूर्ण कमिटी आहे या स्पर्धेमध्ये, त्यांचं देखील खूप योगदान राहिलंय. प्रत्येकाचं खरं तर देणगीदाराचं देखील खूप चांगलं योगदान राहिलेलं आहे. 6 बॉल खरं तर आपण पाहिले तर अजय पवारचे 16 धावा आल्या, त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट. नेक्स्ट मॅच आपण पाहिले तर विनर होणार आहे. फर्स्ट विनर, त्याच्यानंतर
सेकंड विनर. 18 बॉल 49 धाब्यांची गरज आहे. चला पण मॅचला तर घाई करतोय, प्रत्येकाला खरं तर टाइम दिलेला आहे आणि काय जबरदस्त अप्रतिम लाजवाब स्पर्धा राहिली आहे. आज बरेच खरं तर प्रेक्षक प्रत्येक टीमचे प्रत्येक तालुक्याचे आज खरं तर येथे उपस्थित आहेत. काही प्रेक्षक आपण पाहिलं तर ऑनलाईन ही स्पर्धा पाहतात. खूप काही खरं तर या स्पर्धेमध्ये आपण कमेंट देखील 2 दिवस येणार आहेत आणि त्याच्यानंतर ऑफिशियल 4 टलके यांच्या माध्यमातून कमेंट आहे, अंगणात खेळण्याची कला आहे, समोरचा स्वतःला क्रिकेटपेक्षा मोठा समजत नाही म्हणून तो खऱ्या अर्थाने एक प्लेअर आहे. मी जेव्हापासून क्रिकेट पाहायला सुरुवात केली माझ्यासाठी गणेश शिंदे हा ऑल इंडिया आयकॉन आहे. पाहे प्रेक्षकांचं प्रेम आहे. सव्य मॅच कडे त्यामुळे जबरदस्त स्ट्रोक येते. पाठमधून आवाज तर आलाय, तबित पाटील बॉल वरती आहे, परंतु धाव फक्त एकच मिळेल. एक सिंगल येते. चौथ्या षटकाला झालेली आहे सुरुवात. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती, विशाल वरंडे आपण पाहतोय आणि एकूण पहिला आपण पाहिलं तर विशाल वरंडे खूप चांगली बॉलिंग केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या 7 आणि या ओव्हरला सोडत असताना पहिल्याच बॉल वरती एक सिंगल. 48 ला 2. काहीतरी वेगळं करावं लागेल, काहीतरी क्लास करावा लागेल. यावेळेस फुल टॉसला दिशा दिली आहे आणि बॉल चालते सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचं हाय अँड हँडसम बॅक 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 बॅगेट 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 ठोकलाय षटकार. टीम Y11 संघाचं सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावलं गेलं. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. लोअर फुलटॉस होता अगदी ज्या प्रकारे बॉटम हँडचा वापर करत असताना आणि शेवटच्या क्षणापर्यंत सुशांत शिंदे चेंडूकडे पाहत असताना आणि आमच्या कॅमेरामॅन ओमकार खेळाडूंची क्षणचित्र. आणखीन एक येते. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक. सुशांत शिंदेच्या बॅटमधनं आलाय आणखीन एक मोठा धमाका षटकार. लाजवाब बॅटिंग. हे षटक खूप महत्वाचं आहे कारण विशाल वरांडे यांच्यावर 2 चेंडूवर 2 षटकार ठोकल्यात. त्याचबरोबर ज्यांचं शुभ आगमन होतंय कराड तालुक्यातील एक नामांकित खेळाडू आणि ज्यांच्या माध्यमातून पुढील सॅटर्डे संडेला याच मैदानावरती एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा येते. कैलासवासी गणेश कंक स्मृती आणि ज्यांचा वाढदिवस पुढील संडेला आहे. अर्थातच कराड तालुक्याचे नामवंत खेळाडू राजू कंक यांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. आता मॅच जवळ येत आहेत. या 2 बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहे. जबरदस्त बॅटिंग. आणखी एकदा विकेट करण्याचा प्रयत्न परंतु बॅक टू द बॉलर कोणती रस येत नाही. चांगली बॉलिंग येते आणि चांगली कमबॅक करत असताना परंतु विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. त्या अँगलची बॉलिंग होणं लवकर खूप महत्वाचं आहे. क्रिकेट असो अथवा आयुष्य तुम्हाला पुनरागमन करणं खूप महत्वाचं असतं. 60 ला 2 विशाल वरांडे अद्याप या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुशांत शिंदे वैयक्तिक 12 धावा, तेजस शिंदे वैयक्तिक 24 धावा. या 2 शिंदे खेळाडू मैदानामध्ये 60 धावा. त्यावेळेस आणखीन एक बॅटचे टॉप एज लागली जाते आणि पुन्हा एकदा इथे बॅक टू बॅक दुसरा बॉल इथे डॉट येत असताना काय कमबॅक केलंय लवकर विशाल वरंडेने. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि त्याच्यानंतर झटपट क्रिकेट वेगावरती बार दिलाय तेजस विशाल वरंडेने. चांगली बॉलिंग. तंबल डॉट आलेले आहेत. अकुट टप्प्याचा बॉल परंतु बाहेर चाललाय. व्हाईट बॉलचा कॉल. एक सिंगल येते. धावा येणं खूप महत्वाचं आहे. 61 धावा सध्या धाव फलकावरती. खराब गोलंदाजी अगदी हा खराब चेंडू हाताळला जातोय. विशाल वरांडे यांच्या माध्यमातून समोर सुशांत शिंदे मॅन फ्रॉम ओझरडे. यावेळेस आणखी किती मोठा स्ट्रोक. चांगला फटका इथे आलाय. चांगली फिल्डिंग देखील होत असताना एकतर सिंगल येते. सेकंडचा कॉल. बघता बघता 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावेचे मैत्रीने टोटल झाले ते आतापर्यंत एकूण 63 धावा ओव्हरची होतीये समाप्ती आणि बघता बघता 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद झालेत. 63 धावा झालेल्या आहेत. लवकर 96 धावांचा पाठलाग करायचा. 12 चेंडूमध्ये आता 33 धावांचं समीकरण आहे. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते VH स्ट्रायकर्स पाटण वॉरियर्स संघ मालक विलास सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला विचार केला तर कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंट्या भुसारी प्रतिष्ठान Y11Y प्रवीण जाधव साहेब यांच्या मालकीचा संघ. सध्याच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की प्रीमियर लीगचं फॉर्मॅट खूप आहे. आज 22 यार्ड क्रिकेट कार्निवलमध्ये ज्या प्रकारे सचिन शिंदे यांनी स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं.
अगदी प्रत्येक 8 तालुक्याचे 8 संघ मालक देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत, कारण खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संघ मालक अगदी सातत्याने आपलं योगदान देत असतात. त्यामुळे त्यांचं योगदान देखील विसरून चालणार नाही आहे. परंतु महत्त्वाच्या षटकासाठी पहा, अगदी ज्या खेळाडूची आपण चर्चा पहिल्या डावामध्ये केली, गणेश शिंदे, अगदी 12 मध्ये आता 33 करायचे आहेत. एका बाजूला टीम वाई, एका बाजूला टीम पाटण, एका बाजूला तेजस शिंदे, एका बाजूला गणेश शिंदे. तिन्ही शिंदे बंधूंची आपण लढाई पाहतोय. गणेश शिंदे पहिला बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल चालला पाठीमागे. एक सिंगल येते या बॉलवरती आणि या पंचांचा इशारा आलाय बाईकच्या माध्यमातून. खरं तर एक सिंगल येते. एक सिंगलची मदत टोटल झाली त्या 64 धाबा. एवढूच रोपटं लावलं दारी आणि त्याचा वेणू गेला गगनावरी. खरं तर हे रोपटं लावलंय आणि आज या रोपट्याचं खरं तर वटवृक्ष होत असताना आपण पाहतोय. संपूर्ण या टीमनं खूप चांगली मेहनत घेतली आहे. त्यामुळे विकेट करण्याचा परंतु वेगावरती स्वार्थ असताना गणेश शिंदे यांची जबरदस्त बॉलिंग. तिसऱ्या पंचांशी इथे मात्र मदत घेतली जाते धावबादसाठी. या मॅचमध्ये महत्त्वाचा क्षण आलाय सर, कारण या मॅचमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं षटक कोणतं असेल तर हे. इथे जर फलंदाज धावबाद आहे का हे मात्र आता पाहायचं आहे. पंच शहानिशा करत असताना आता मात्र आमची टेक्निकल टीम देखील इन ॲक्शन असेल. परंतु ही मॅच दोलायमान अवस्थेमध्ये 64 धावा धावफलकावर. इथे एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न तर केला जरूर, परंतु ज्या प्रकारे गणेश शिंदे आणि चेंडू पकडल्यानंतर यष्टांना लावला त्यावेळेला बॅट ग्राउंडिंग केले का, आता मात्र हे पाहायचं आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जरूर 13 किंवा 14 किंवा 15 धाबाला मॅच बनवू शकते. शेवटचं षटक असणार. शेवटच्या षटकामध्ये आपण कित्येक वेळा धाबा येताना पाहिल्यात, परंतु नक्की काय घडलंय. गणेश शिंदे ऑन फील्ड डिसिजन्स. अंपायर्स नॉट आउट. सिंगल आली लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल येते आणि आता काही बॉलचा खेळ करत शिल्लक बाकी आहे. 10 बॉल 31 धाब्यांची आवश्यकता म्हणजे लवजर. आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 2 बिग हिट, 2 मोठे स्ट्रोक येणं खूप महत्वाचं आहे आणि तो प्रयत्न करायला हवा. आता चालक गोलंदाज, चालक खेळाडू म्हणून गणेश शिंदे यांची ओळख आहे. 10 मध्ये आता 31चं समीकरण. प्रत्येक चेंडूवर या मॅचचं समीकरण बदललं जाईल, कारण एका बाजूला टीम Y11 खेळते, दुसऱ्या बाजूला टीम VHS स्ट्रायकर्स पाटण वॉरियर्स खेळते. बॉलर तयार होत आहे गणेश शिंदे. यावेळेस विकेट केलाय, आक्रमण केलंय, बॉल निघून जातोय त्या सीमा रेषापार. A1 क्वालिटीचा दर्जात्मक क्लास आलाय, खास आलाय. सेट ऑन फायर, सिक्सर. तेजस शिंदे या मॅच मध्ये हार मानायला तयार नाहीयेत. उत्कृष्ट दर्जाची लाजवाब फलंदाजी पहा. शफल झाले पायावरच्या चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी गगन भरारी. पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती दाखवला जातोय आणि खासियत राहिले अद्याप या मॅच मध्ये तेजस शिंदे यांची. ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केले प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि टीम Y11 साठी हा खेळाडू खूप शकते. मॅच बनत चालले, मॅच घडत चालली आहे, त्याचं उत्तम उदाहरण आहे बॅटर तेजस शिंदे. 71 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. काही बॉल चाके शिल्लक बाकी आहे. चांगले बॅटिंग तेजस शिंदे याचे पडतोय. आणखी विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा बॉल डॉट आलाय. 71 धावा जमा झाल्यात. का आपण गणेश शिंदे यांना चतुर खेळाडू म्हणून उल्लेख केला. पहा आधीच्या चेंडूवर षटकार आला, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जवळ घेतला, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण ही मॅच सहजासहजी गणेश शिंदे आणि टीम पाटण सोडणार नाहीये. तेजस शिंदे वैयक्तिक 11 मध्ये 30 धावा, 71 ला 2. जबरदस्त बॉलिंग सध्या आपण पाहताय. 71 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. तेजस शिंदे सध्या आपण पाहिलं तर 11 बॉलच्या पाठीमागे 30 धावा, 7 बॉलच्या पाठीमागे सुशांत शिंदे 14 रन जमा केलेले आहेत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 33 सिक्स लागलेले आहेत. हो 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 हो, बॉल निघून जातोय परंतु लाजवाब फिल्डिंग होतीये. प्रेशर, दडपण प्रेशर करता निर्माण होत असताना पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल आणि आता Y11 टीम कडनं टाळ्यांचा प्रतिसाद येतोय. रन्स कशा येऊन द्या, येणं खूप महत्वाचं आहे, परंतु लाजवाब फिल्डिंग झालेली आहे तिथे.
लॉंग स्टॉप रिझन मध्ये विशाल वरांडे यांनी ज्या प्रकारे चेंडूला अडवला, त्याचबरोबर सन्माननीय अरविंद दादा मस्कर यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. दादांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. 22 यार्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. प्लीज या आपण. त्याचबरोबर सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये संघमालक म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांना आपण पाहिलं, त्याचबरोबर वाई क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष अजित बरे सर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु बॉल चालला इथे अगदी आपण पाहिलं तर पायामध्ये बॉल परफेक्ट यॉर्कर टाकला. तिथे 2 धाबा इथे मार्गस्थ होत असताना 76 धाबा सध्या जमा झालेल्या आहेत आणि आता 20 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 20 धाव्यांची आवश्यकता, म्हणजे हा बॉल खूप निर्णायक असणार आहे मॅच मध्ये. 7 बॉल 20. जबरदस्त बॅटिंग तेजस शिंदे. तेजस शिंदे पायावरती टाकलाय. बॅटचा पण स्पीड आपण पाहिला तेजस शिंदे त्या, परंतु हा बॉल डॉट आलाय. जबरदस्त बॉल. शेवटचा चेंडू आला निर्धाव, म्हणजे मॅचचं समीकरण आहे 6 चेंडूमध्ये आता 20 धावांची आवश्यकता. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपले. आपण पाहताय 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा आजचा पहिला दिवस, पहिलं पर्व, मॅच नंबर 2. कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंट्या भुसारी प्रतिष्ठान वाई 11 या संघाला 6 मध्ये 20 करायचे आहेत. आजच्या आधुनिक क्रिकेटचा विचार केला तर 6 मध्ये फक्त तुम्हाला 3 बाहेर मारायचे आहेत आणि आजच्या क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. परंतु दुसऱ्या बाजूला VHS स्ट्रायकर्स पाटण वॉरियर्स संघ कोणावर विश्वास दाखवेल आणि आज संपूर्ण संघाची नाही तर तालुक्याची भिस्त कोणाच्या हातामध्ये असेल हे पाहायचं आहे. 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असताना अंतिम षटकासाठी ऋषी पाटील यांना मात्र आमंत्रित केलं. मॅन फ्रॉम DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. 6 मध्ये 20 करायचे आहेत आणि समोर सुशांत शिंदे. सौया पण आता ऋषी पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता आहे. सुशांत शिंदे आणि तेजस शिंदे काय करतील? आक्रमण तर प्रत्येक बॉल वरती करावा लागेल. आपण पाहिलं तर 3 बॉल तर बाहेर टाकायचे आहेत आणि तो प्रयत्न होईल का? फक्त 2 विकेटचं पतन झालंय. 6 बॉल 20 ची मॅच. कोण ही मॅच जिंकेल? ऋषी पाटील याच्यावरती आता खरं तर खूप जबाबदारी आहे. जो खांदा त्याला स्ट्रॉंग करावा लागेल, जो खांदा आहे बॅटरचा तो त्याला स्ट्रॉंग करावा लागेल. इथे स्ट्रॉंग कोण होणार आहे? कोण होणार आहे विजेता? बॉलर तयार. पहिलेच बॉलवरती एवढ्या बॅटने मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तर केला. एक सिंगल येते. सेकंडचा कॉल नाहीये आणि आता जे करावं लागेल तेजस शिंदे. 13 बॉलच्या पाठीमागे 32 धाबा. 5 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे आणि 19 धाबांची गरज आहे. तेजस शिंदे यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. त्याचं कारण आहे त्यांनी 13 चेंडूमध्ये 32 धावांची विध्वंसक खेळी केली आहे. 77ला 2. ऋषी पाटील यांच्यावर मात्र दाखवलेला विश्वास सार्थ ठरवतील का? आता 5 मध्ये करायच्यात 19 धावा. एका बाजूला तेजस शिंदे आणि एका बाजूला आहेत ऋषी पाटील. तेजस शिंदे वैयक्तिक 4 षटकार ठोकलेत, 13 मध्ये 32 केल्यात. 5 बॉल 19 धावेची आवश्यकता आहे. बॉलर तयार होतोय. यामुळे जबरदस्त स्ट्रोक. बॉल पायावरती टाकला होता पण तो भेटलाय. बॉल चाललाय ते सीमा रेषा पार. क्रॅकिंग क्रेडिबल क्रेजी शॉट सिक्सर. सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाजाची ही जमेची बाब आहे. कोणत्याही बॅटरला तुम्ही पायावर चेंडू टाका तर तुम्हाला बाहेरच मारणार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर शफल झाले आणि या चेंडूच्या प्रतीक्षेत होते तेजस शिंदे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 6 धावांसाठी फेकून दिलाय. पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. या मॅचमध्ये निर्णायक क्षणाला टीम वाईसाठी आलेला हा षटकार, परंतु दुसऱ्या बाजूला टीम पाटणला तेजस शिंदे यांची विकेट हवी आहे. जर ही विकेट मिळाली तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. तेजस शिंदे त्याचे आर्म्स पहा किती स्ट्रॉंग आहेत आणि काय जबरदस्त स्ट्रॉंग बॅटिंग. 38 धावा त्याच्या बॅट मधनं आलेल्या आहेत आणि आता जबरदस्त बॅटिंग होत असताना टोटल झालं ते 83 धावा. 3 बॉल 4 बॉल आणि 13 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे दोन्ही बाजूने. खरं तर आता हृदयाचे टोके वाढत चालल्यात, धगधग वाढत चालल्यात. कोण ही मॅच जिंकेल? पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. जबरदस्त बॅटिंग तेजस शिंदे. ओह पंचांचा इशारा काय येतोय? काय होतोय? वळले जातात परंतु इथे एकतर सिंगल येते. सेकंडचा कॉल दिलाय तेजस शिंदेने आणि इथे फलंदाज बाद होत असताना पंचांचा कॉल व्हाईट बॉलचा आलेला आहे आणि धाबा मात्र येतील त्या इथे एकंदरीत 2 धाबा.
white+1 या 2 अवांतर धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 85. 4 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. तेजस शिंदे यांना स्ट्राईक हवी होती, त्यांनी मात्र ते स्ट्राईक घेतले आणि या सुशांत शिंदे यांनी मात्र आपल्या सहकार्यासाठी बलिदान दिलं आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. 4 मध्ये 11 धावा हव्यात, परंतु अद्याप ऋषी पाटील यांना मात्र जो टप्पा हवा आहे तो मात्र प्राप्त करावा लागेल. कारण या 4 चेंडूमध्ये 11 धावा रोखायच्या असतील तर मात्र तुम्हाला अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. तेजस शिंदे खरं तर तळ टोकून बसलेला आहे. आता टीम मीटिंग होते, चर्चा होत्यात. अतुल भांदेकरला आपण देखील पाहत आहोत. तेजस शिंदेला पाहतोय सध्या स्क्रीनवरती. काय जबरदस्त या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 39 धावा तब्बल त्याच्या बॅटमधून आलात. 4 बॉलचा खेळ विशेष बाकी, 11 धाब्यांची गरज आहे. बघा आपण सामना आपण पाहिला तर स्कोर हाय लेवलचे होत जातील आणि ते चेस खरं तर होत जातील. बेबी को बेस पसंद है और तेजस शिंदे को चेस पसंद है आणि चेस मास्टर लाजवाब बॅटिंग आतापर्यंत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साथीला गेलाय. अमित वरे बॉन्ड बॅटिंग साठी दाखल झालाय. ही लढाई आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला तेजस शिंदे, अमित वरे बॉन्ड, दुसऱ्या बाजूला ऋषी पाटील. म्हणजे प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम 11 खेळाडू तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. 4 मध्ये 11. आता हृदयाची धडधड वाढली असेल, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, पैसा वसूल सामना. चला प्लीज स्पीडअप करा मित्रांनो, दुसरा सामना चालू आहे. जबरदस्त मॅच. 4 बॉल 11 ची आवश्यकता आहे. टोटल झाले ते 85 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय समोर तेजस शिंदे. यामुळे तेजस शिंदेने पुन्हा एकदा आक्रमण केलंय. बॉल निघून जातोय ते हवाई मार्गाने. हवाई सफर मिळतील त्या 7 ठोकलाय. दर्जेदार क्लास आलाय, खास आलाय. हाय आणि हाय ड्रामा सिक्सर. तेजस शिंदे यांच्या बॅटमधून जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 3 चेंडूमध्ये आता 5 धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर विचार केला तर जाऊन पोहोचले तब्बल 91. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हाफ ट्रॅकर चेंडू आणि ज्या प्रकारचा फिटनेस आहे, ज्या प्रकारची खेळण्याची शैली आहे तेजस शिंदे यांची, आणि या चेंडूला झाडांमध्ये फेकून मारत असताना ऋषी पाटील यांच्यावर मात्र आता दबाव आहे. 3 मध्ये 5. अजून देखील सामना टीम VHS स्ट्रायकर्स पाटण जिंकू शकते. जब तक है तेरी जवानी, जब तक है तेरी जवानी, तब तक तेजस दुनिया है तेरे लिए दीवानी. जबरदस्त बैटिंग होता है आणि 3 बॉल 5 धावेंची आवश्यकता. काम करो ऐसा कि नाम बन जाए, नाम ऐसी करो एक पहचान बन जाए, पहचान ऐसी करो एक मिसाल बन जाए, मिसाल ऐसी बनो आपका एक इतिहास बन जाए. आणि काय अप्रतिम बॅटिंग. 44 धावा तब्बल ठोकल्या गेलेल्या आहेत. पहिल्या डाव मध्ये गणेश शिंदे आणि आता तेजस शिंदे. लाजवाब बॅटिंग. अफलातून आपण पाहतोय मॅच आणि तब्बल 1200 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. त्या तमाम प्रेक्षक राजाचं मनापासून सहर्ष स्वागत. 3 मध्ये 5 करायचे आहेत उमेश सर, परंतु तेजस शिंदे पहिल्या डावामध्ये गणेश शिंदे यांचं अर्धशतक 1 धावेने हुकलं होतं. आता तेजस शिंदे यांनी जर षटकार ठोकला तर पहिलं वैयक्तिक अर्धशतक येऊ शकतं. दुसऱ्या बाजूला ऋषी पाटील यांना ही विकेट हवी आहे. जर ही विकेट मिळाली ना तर मॅचमध्ये कमबॅक करू शकते टीम पाटण. तेजस शिंदे ज्या प्रकारे यांनी बॅटिंग केले 15 चेंडूमध्ये 44 धावा. आणि तेजस शिंदे असे खेळाडू आहेत ज्यांनी अक्षता पडल्यानंतर मॅच खेळायला जाणारा खेळाडू, मॅन फॉर मानवडी, आणि असे खेळाडू नेहमी इतिहास रचतात. उगाच तुमचा इतिहासामध्ये नोंद घेतली जात नाही, त्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं. 3 मध्ये 5. 3 बॉल 5 धावेची आवश्यकता. गावावरून करत तेजस शिंदेलेला आहे. जबरदस्त बॅटिंग होत असताना कुठे मॅच होता आणि कुठे आणलाय असं वाटलं की खूप मोठे टार्गेट आहे, परंतु आता सोपं झालंय. Y11 टीम साठी तेजस शिंदे लाजवाब बॅटिंग, आक्रमण केलंय, थांबला, संयमानं खेळला, धाडस दाखवला. खर तर 2 पैलू असतात क्रिकेटच्या पटलावरती, एक संयम आणि एक आक्रमण, आणि तेच आक्रमकता इथे दाखवली आहे तेजस शिंदेने. 3 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. बॉलर तयार. आणखीन एकदा मोठा फटका तर आलाय. बॉल चालायचे सीमा रेषा पार. तेजस शिंदेच्या बॅटमधून आलाय खडखडीत, दणदणीत, टनाटन लाजवाब षटकार आणि अर्धशतक देखील झालंय. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक गावावरून आलेला खेळाडू Y11 टीमचा तेजस शिंदे. एकदा बॅट वरती करा, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगली मॅच. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील अनवडी गाव खेळाडू तेजस शिंदे यांच्या बॅटमधून 22 यार्ड क्रिकेट कार्निवलमध्ये या पहिल्या हंगामामध्ये पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये 16 चेंडूमध्ये तब्बल 50 धावांचा विध्वंसक खेळ
फक्त अर्धशतक केलं नाहीये तर आपल्या संघाला सामना देखील जिंकून दिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत तेजस शिंदे यांनी स्वतःवर दाखवलेला विश्वास, असं म्हणतात ना, ज्यांना स्वतःच्या मनगटावर विश्वास असतो त्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाहीये आणि इथे मात्र अगदी निर्धास्त खेळ केला, विध्वंसक विस्फोटक खेळ करत असताना तेजस शिंदे 16 मध्ये 50